आजची कथा माय लेकी. मूल झाल्यावर आपले आयुष्य इतके उलटेपालटे होऊन जाईल याची मला तरी आधी स्पष्ट कल्पना मुळीच नव्हती. दुसऱ्यांची गोंडस बाळं 5 मिनिटांकरता उचलून घेऊन त्यांचे पापे घेणं आणि एखादं चॉकलेट वा खेळणं देणं हा प्रकार सगळ्या स्त्रियांप्रमाणे मीही स्वतःला मूल होईपर्यंत चांगलाच एन्जॉय करत होते. मला मूल झाल्यावर आपल्या आयुष्यावरची सतत संपते हे पहिल्यांदाच अनुभवायला आलं मला. त्यात त्या मुलाचा बाप पहिल्या इतका स्वतंत्र असतो ही बाब आणखी त्रासदायक असते. पण वीज गेली, गाडी बंद पडली, अगदी धमाक्याचा पाऊस अवचित आला यासारख्या अनेक गोष्टींमुळे आपण फक्त चरफडतो. तसंच इथंही आपल्या हातात काही उरत नाही. दिवस गेल्यापासून जरी त्या बंधनाची सुरुवात झाली तरी ती आपली वरवरचीच म्हणावी लागेल. आयुष्याच्या खऱ्या कुस्तीला पहिल्या कळेपासूनच सुरुवात होते. हॉस्पिटलचे 8 दिवस झोपून राहणे ही पहिली झलक. झोपून कसलं, ते इतकुसं मुटकुळं सुखरूप असेल ना, व्यवस्थित झोपलंय ना याचा विचार करकरून आपली झोप पारखी होते. आई होण्यापूर्वी आता तुला 1-1.5 वर्ष तरी सलग रात्री सुद्धा झोपायला मिळणार नाही असं मला कोणीच सांगितलं नव्हतं. अगदी आई बहिणीने सुद्धा नाही. नंतर मी मोठ्या बहिणीला विचारलं की अशी जागरणं असतात हे बोलली सुद्धा नाहीस मला. तर ती सहज म्हणाली, अगं सवय होईल तुला याची. माझी पहिली लेक 10 दिवसांची होती तेव्हा एका संध्याकाळी ती जोरजोराने रडायला लागली. नेमकं त्याच वेळी सासू, नणंद आणि हे सुद्धा घरी होते. सगळे जण जणू माझाच गुन्हा असल्यासारखे मला बडबडायला लागले. अगं का रडते ते बघ, असं 5व्यांदा यांनी सांगितलं. तेव्हा मी म्हटलं, अरे मलाही ठाऊक नाहीये, मी 10च दिवसांपूर्वी तिची आई झाली आहे. तेव्हा एका क्षणात मी सर्वज्ञ होणं तर शक्य नाही. तिची भाषा शिकायला मलाही वेळ लागेलच ना. साधे न्यूटनचे गतिविषयक नियम शिकायला आणि ठणाणा करत शिकवायला याहून जास्त वेळ अपेक्षित असतो. तूही बाप झालायस, तूच बघ ना, तू तर कळाही भोगल्या नाहीयेस. पण ही वाक्य मनातल्या मनात, ही वाक्य सासू समोर उच्चारणारी सून 25 वर्षापूर्वी तरी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे ती मी मनातल्या मनातच उच्चारली. पण ती बहुतेक माझ्या लेकीपर्यंत पोचली आणि ती रडायची थांबली. पहिले 2-2.5 महिने तर अपुऱ्या झोपेने आणि 2-2 तासांनी दूध पाजायला लागल्याने आपण झोपलोच नाही आहोत आणि यापुढे झोप ही गोष्ट आयुष्यातून हद्दपार झाली आहे असा भास मला व्हायला लागला. नंतर कधीतरी कळलं की काही अतिसंवेदनशील मुली बाळंतपणात डिप्रेशनमध्ये जातात. त्याचं कारण ही अपुरी झोप आणि स्वतःवरची सत्ता संपणं हे आहे का, याचा कुणीतरी शोध घ्यायची गरज आहे. मुलगी जेमतेम चालू लागल्यावर नंतर कुलदीपकाची चाहूल लागली. लग्न झाल्यावर 7-8 महिन्यात अजून काही नाही वाटतं अशा चौकशा अगदी कुणी त्रयस्थ स्त्री करे. तसंच मुलगी 2-1 वर्षांनी झाल्यावर आता तिला लवकर भावंड आणा असेही सल्ले सुरू होतात. अगदी रेल्वे प्रवासातील काही घटकांची सोबतीण म्हणजे आपल्या शेजारच्या जागेवरची एखादी पोक्त बाईही आताच झालं तर बरं हो, एकात एक मोठी होतात मुलं, असा युनिव्हर्सल सल्ला देते. एरवी आपण कुणालाही याच्याशी तुमचा काय संबंध आहे असं म्हणून उडवून लावू शकतो. पण मातृत्व हे खऱ्या अर्थाने वैश्विक आहे. माता झालेली कुणीही दुसरीला सल्ला द्यायचा अधिकार कधीही गाजवू शकते. जणू मुलं म्हणजे एकातले एक टोप आहेत, फळीवरची जागा कमी व्यापतात. म्हणायला मूल जरी शिंकले तरी सल्ले देणाऱ्या स्त्रियांचा पाऊस पडतो आणि पावसासारखा तो मुकाट सहन करावा लागतो. मग मुलं रीतसर मोठी व्हायला लागली आणि माझ्या वेळेचे, ऊर्जेचे, शारीरिक शक्तीचे आणि मानसिक सहनशक्तीचे भुसकट पडायला लागले. त्यांची अंघोळ, शी-शूचा मामला स्वतः निस्तरायला लागली की मगच आपण पहिला निश्वास घेऊ शकतो. मग पुस्तकं, कपडे, बूट, दप्तर, रबर, पेन्सिली, त्यांची भांडणं, मारामाऱ्या आणि ऊसाचे कर्वे आणि कर्व्यांचा ऊस. दिवस उगवतो तेव्हा पहिला विचार त्यांचाच आणि मावळतो तेव्हाही त्यांचाच. मुलांचं मोठं होणं हे स्त्रीला खऱ्या अर्थाने बहुआयामी शिक्षणच आहे. स्त्रीला ते माणूस बनवते. त्यांनी स्वतंत्र, स्मार्ट व्हायला हवे. त्यांना हे यायला हवे, त्यांना ते यायला हवे. इतर समवयस्क आया, वाचलेली पॅरेंटिंग वरची पुस्तकं आणि समाजाचा अदृश्य दबाव यामुळे यांचे अनेक व्याप धावाधाव करून सांभाळू लागल्या. तिला 2 व्हीलरवरून इथं सोडणं आणि त्याला तिथून उचलून पलीकडे पोहोचवणं, सोबत वाजणारे तोंड,
मला नीट धरून बस ग, हलू नकोस आणि खिदळू नकोस, नाही तर पडशील मागच्या मागे. स्वतः सायकलवरून वाटेल तिथे जायच्या वयाचे होण्याआधी थोडे दिवस पाठीमागे बसली की माझ्या आवाजाची नक्कल करत मलाच ऐकवायची, नीट धरून बस नाही तर पडशील. हा व्याप आवरेतो मुलगी मॅट्रिक होऊन कॉलेजात गेली आणि मग मात्र वेगळाच प्रकार सुरू झाला. तासनतास कुणाशी फोनवर बोलतेस ग, केस डोळ्यावर ठेवायचे कसलं फॅड आहे, इतक्या घट्ट जीन्स घालू नयेत, हात वर केला की पोट दिसेल इतके गिड्डे टॉप्स आणता कुठून ग. एव्हाने तीही उलट उत्तर द्यायला लागली होती. आई, तू सुद्धा आता काठपदराच्या साड्या आणि अंबाबाई सारखं कुंकू लावायचं सोडून दे. माझ्या मैत्रिणींच्या आयांमध्ये तू अगदी त्रेतायुगातली आई दिसतेस. एकदा मी कॉलेजातून परतायच्या पूर्वी ती बाहेर पडली होती. नेहमीच्या जागी चिठ्ठी होती. आई, इथल्या युथ फेस्टिवलला चाललीये मी, बरोबर मैत्रिणी आहेत, यायला उशीर होईल. 4 दिवस कॉलेजभर पताका लागल्या होत्या, पण ही ढमाई मला एका अक्षराने सुद्धा बोलली नव्हती. रात्री 10 वाजले तरी हिचा पत्ता नाही. मग ह्यांनी तोंड सोडले. 10 वाजेपर्यंत घरी नाही पोरगी, लक्ष आहे का तुझं? आणि कुठे फेस्टिवल, आत्ता जातो आणि घेऊन येतो तिला. अहो पण सोबत मैत्रिणी आहेत आणि उशीर होईल म्हणून लिहिलंय, येईल ती. येईल म्हणजे पहाटे आली तर तर काय करशील? अजिबात लक्ष नाही तुझं. मग मी आवाज चढवला, माझी एकटीची मुलगी आहे का ती? नाव तर तुझंच लावतेय ना, याव त्याव आणि बरंच काही. आमचा आवाज चढला त्यामुळे दारात हिची लुना वाजल्याचं कळलंच नाही. ती आत आली. अंगावर मात्र माझी काठपदराची रेशमी साडी आणि अंबाबाई एवढं कुंकू, ते बघून मी अगदी चकित झाले. हे तर रागवायचे विसरून आ करूनच बघत राहिले तिच्याकडे. आई, मला मिस फेस्टिवल म्हणून टायटल मिळालंय. हा बघ मुकुट आणि ही बघ पट्टी. त्यातला शेवटचा राऊंड साडीचा होता. मग तुझं कपाट उघडून घेऊन गेले. मस्त साडी. आमच्या ग्रुपने पावभाजी दे म्हणून घोषाच लावला होता आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मग तुझ्या कॉलेजच्या समोरचा तो स्टॉलवाला म्हणाला, मी मॅडमना ओळखतो, तू त्यांचीच मुलगी ना, उद्या दिलेस तरी चालतील पैसे. मग आम्ही वडापाव पावभाजी भरपूर खाल्लं. बाबा, मी साडीत कशी दिसतीये सांगा ना. मुकुट सरळ तिने बाबाच्या डोक्यावरच ठेवला. पट्टा मानेत घालतच तिने त्यांच्या गळ्यात हात घातले आणि तिचा खरपूस समाचार घ्यायचा ठरवून मघासपासून मला ह्यांनी जे काय काय ऐकवले होते ते सगळं एका क्षणात विसरले आणि म्हणाले, छान दिसतीयस, दमली असशील ना, जा कपडे बदल, दूध पी आणि झोप. तासभर चांगला उकळत असलेला यांचा वडापाव आता मधात भिजून गेला होता. शी, इतकी चिकट झालाय ना सगळं, आधी खसखसून डोक्यावरून आंघोळ करणार आहे. अगदी माझ्याच साच्यात बसवलेल्या गणपतीसारखी लेकीनी माझीच वाक्य त्याच आविर्भावात आमच्या तोंडावर फेकली. ती बाथरूम मध्ये नाहीशी झाली आणि यांनी चटकन म्हटले, तिला परत साडी बिडी नेसायला देऊ नको हा, फारच मोठी लग्नाला आल्यासारखी दिसतीये. त्यानंतर 8च दिवसानंतरची गोष्ट. माझी गाडी गॅरेजला गेली आणि तसं मी लेकीला म्हटलं, आज आपण तुझ्या लुनावरून जाऊया. मी आवरून दारात येताच हिने आज्ञा सोडली, मागे बस. मागे? मी मागे बसू? येस, यायचंच तर बस, नाहीतर मी निघाले. किक मारून तिने स्टार्ट केल्यावर मी मोकाट मागे बसले. आई, सारखी हलू नकोस, नीट बस, पडशील. जणू माझेच बोल 10-12 वर्षांनी काळाला आपटून परत आले होते. एका अवघड जॅम मधून तिने सफाईने गाडी काढली तेव्हा मी चक्क डोळे मिटून घेतले. तिला ते बसल्या जागी कळले. आई, डोंट वरी, मी नेईन तुला नीट, कारण पडलीस ना तर मलाच निस्तरायला लागेल. हे बाकी खरे होते. अलीकडे एवढ्या तेवढ्या निमित्ताने हंतरून धरलं की ती घरातली सगळी कामं आटपून टाकेल. विचारून विचारून स्वयंपाकही चालेल साखरे. तिच्या हातचा डाळ भातही 5 स्टार हॉटेलचं जेवण असावे अशी स्तुती करत तिचे बाबा ओरपत आणि वरती, आई काय हवंय का, असं म्हणत ती 100दा तरी कॉटकडे फेऱ्या मारे. एकदा 3 दिवसातल्या त्रासाने आडवी झाले तेव्हा तिने माझ्या कपाळावर हात ठेवत म्हटले, अगं नको उठू, करेन मी सगळं, खूप त्रास होतोय का? मला बिंब कुठले प्रतिबिंब कुठले कळेनासे झाले. आई लेकीच्या नात्याचे, 2 स्त्रियांमधील नाते कसे आणि कधी नेमके कसं बदललं बरं, या विचाराने पापणीशी थेंबच उतरला. मुलगी झाली तेव्हा वाटले होते आता हिलाही पाळी पती बाळणपण आई होणे मुले वाढवणे या चक्रातून फिरावे लागेल.
एवढासा जीव कसं पेलील हे सगळं, या विचारांनी हैराण झाले होते. पण आपल्याला तरुण, छान समजावून घेणारी मायेची मैत्रीण याच इवल्याशा जीवातून उद्या उभी राहणार आहे, हे स्वप्नातही कल्पिले नव्हते. स्वतःवरची सत्ता संपणे, अपुरी झोप, सतत टेन्शन, हे कुणाबद्दल बोलतेय बरं मी? श्रोते हो, माय लेकी हा लेख होता फुले आणि पत्री या पुस्तकातला. लेखिका माधुरी शानबाग. लेख आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया असंच एक छान लेख किंवा कथा घेऊन. तोपर्यंत ऐकत रहा.